तर दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करणं म्हणजे समृद्धी, यश आणि धनसंपदेसाठी शुभ मानलं जातं। दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं सोने खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। सोनं खरेदी म्हटलं की ग्राहकांची सर्वाधिक पसंती असते ती वामन हरी पेठे ज्वेलर्सला। मात्र या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात गर्दी ही बघायला मिळते आहे। नवरत्न कलेक्शन आहे, ह्याच्यामध्ये ग्रहांचे खडे जे दिले आहेत त्याचं हे केलं आणि अँटिक एक लुक दिले। लोकांना येल्लो फिनिशिंग जास्त आवडत नाही, वेगळं काहीतरी हवं असतं, त्यासाठी आपण एक वेगळं लुक दिलं त्याला, म्हणजे अँटिक आणि थोडंसं येल्लो दोघांचं मिश्रण करून हे बनवलं आहे। ह्याच्यामध्ये हे 9 खडे आहेत, म्हणजे कोणाला वेगळं काय पाहिजे असेल, अगदी हेवीपासून कमी रेंजमध्ये पण आपण हे केलं आहे, म्हणजे लाईट वेटपासून हे। आणि जर आपल्याला जर गळ्यासोबत काय हवं नको असेल, हा आपल्याकडे शुभ मानला जातो, शुभ दिवस आहे अतिशय, आणि 3.5 मुहूर्तापैकी एक आहे दसरा। त्यामुळे त्या दिवशी सोनं खरेदी करतात, त्यांनी आपल्याकडे वृद्धी होते, आपली समृद्धी होते असं मानलं जातं। तर आपण त्याचं प्रतीक म्हणून आपट्याचं पानही लुटतो, परंतु जर खरं सोनं खरेदी केलं तर खरोखरच आपल्या ह्याच्यामध्ये वाढ होते। पर्सनली मला सोन्याचं तसं हे नाही आहे काय, म्हणजे मी कधीच असं घातलं नाही आहेत अंगठ्या वगैरे, पण आत्ता इथे आल्यावर मला असं घालावं असं वाटतंय। मी ते चष्मे पण बघितले होते, तर मला असं झालं मला असं झालं चष्मा मला असं झालंय की हां, म्हणजे मी अंगठ्या वगैरे तर घालत नाही, कारण की मला ते आय डोंट नो, मला ते आवडत नाही। पण सोन्याचा चष्मा मी घालू शकतो, कारण की ते डेली यूजसाठी मी वापरू शकतो असं मला वाटतंय। मग दिली की काय ऑर्डर सोन्याच्या चष्म्याची? नाही, अजून तरी नाही दिली आहे, पण आता नेक्स्ट टाइम येईन तेव्हा नक्की देईन। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। पाहूयात। यावर्षी दसऱ्याच्या निमित्तानं असे कोणते वेगळे डिझाईन्स यावर्षी तुम्ही लॉन्च केलेत? पहिल्यांदा सगळ्यांना नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना। दरवर्षी आम्ही या फेस्टिव्ह सीझनसाठी कलेक्शन लॉन्च करतो। त्याच्यातलं आमचं आत्ताच नवरात्रीत लॉन्च झालेलं कलेक्शन आहे नाविन्य नवरत्न। सो त्याच्यात नवरत्न जडित सगळे दागिने आहेत आणि त्याला एक नवरत्नाचं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप आहे। सो त्याचं महत्त्व ठेवताच पण ते महत्त्वाचं कसं आपण आपल्या दागिन्यांमध्ये रूपांतर करू शकतो ह्याचं एक त्याला नवीन मोड देऊन त्याला आम्ही प्रेझेंट केलेत। दरवर्षी वामन हरी पेठेकडनं वेगळ्या ज्वेलरीचं लॉन्च केलं जातं। खास असं काय असतं जिथे ग्राहकांचा कल असतो, खास करून महिलांचा? कारण दसऱ्यापासून जे आहेत लग्नाचे मुहूर्त सुरू होतात, त्यामुळे अनेक लोक जे आहेत दसऱ्यापासून सुरुवात करतात। दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करणं किती महत्त्वाचं मानलं जातं? दसरा आपल्या एक 3.5 मुहूर्तामधला एक आहे। सो त्याचं महत्त्व खूप आहे, कारण की त्या दिवशी आपल्याला जे सांगितल्यापेक्षा जी हिस्ट्री आहे की रामाने त्या दिवशी ह्यांचं रावणाचा वध केला आणि एक सीमोल्लंघनसुद्धा करतात, ते सुद्धा दसऱ्याला केलं जातं। सो यू गो इन टू न्यू टेरिटरीज आणि एक ऑस्पिशियस डे मानला जातो या कारणासाठी। सो कुठचंही आपल्या संस्कृतीत अशी गोष्ट आहे की कुठचंही चांगलं काम या दिवशी करावं। सो बरेच लोक दागिने घेतात किंवा मे बी घर घेतात किंवा गाडी घेतात, ते दसऱ्याला घेतात। सो तसंच सोन्यातली एक इन्व्हेस्टमेंट आहे जी आपण बघतोय आत्ता। सोन्याची जी धाव मारली आहे सोन्याने, एकदम जोरदार मारलेली आहे, लाखाच्या वर। आणि बघाल तुम्ही तर एक या फायनान्शियल इयरमध्ये एक 30-40% आपल्याला सोन्याची धाव दिसलेली आहे। कोणत्या दागिने घेण्याकडे जास्त नागरिकांचा किंवा ग्राहकांचा कल वाटतो? आत्ता जसे रेट धावतोय, सो लोक बुलियनमध्ये इन्व्हेस्ट करतात। आणि जर तुम्ही म्हणताय की आता ह्याचे मुहूर्त आहेत लग्नाचे, सो लग्नाची खरेदी म्हणाला तुम्ही तर मंगळसूत्र, नेकलेस, हे सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचे कल असतात जास्त। वामन हरी पेठेंकडे असं काय एक्सक्लुझिव्ह गोष्ट आहे की ग्राहक याकडेच वळत आहेत? स्वतःची प्रशंसा करायला मला आवडणार नाही, पण जो विश्वास आमच्या ग्राहकांचा आमच्यावर आहे आणि त्याच विश्वासाच्या काय म्हणतात पिलर आम्ही त्याचा एक बळावर आम्ही बरेचसे आमचे अजून विविध दुकानं आम्ही उघडली आहेत आणि तोच त्याचा प्रतिसाद जे आम्हाला देतात त्याच्याने आम्हालाच कळतं की लोकांचा आमच्यावर किती विश्वास आहे। त्यांना आमचे डिझाईन्स आवडतात, त्यांना आमचे सर्व्हिस आवडते आणि ही अशीच सर्व्हिस द्यायला आम्ही बांधील आहोत। पण घेताना जो दर असतो त्याहीपेक्षा ज्या दिवशी डिलिव्हरी म्हणजे कलेक्शनचा जो दर असेल कमी असेल, सो त्या दिवशी जो दोन्हीमधला जो कमी दर आहे त्याला तुम्ही येऊन खरेदी करून जा।
अरे म्हणजे खूपच चांगली ऑफर आहे. म्हणजे ज्या दिवशी सोनं अगदीच आपल्याला दिसतंय की वाढलेलं आहे त्या दिवशी आपण सोनं खरेदी करायचं, म्हणजे आपण बुक करायचं. आणि ज्या दिवशी सोन्याचा रेट कमी असेल 26 ऑक्टोबरपर्यंतच. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते नील पेठे, ज्यांनी वामनहरी पेठेचे बिझनेस हेड आहेत. त्यांनी सांगितलं की वामनहरी पेठेमध्ये वेगळ्या स्कीममध्ये तुम्ही सोनं खरेदी करू शकता, स्वस्तामध्ये सोनं खरेदी करू शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जे एकूणच सोन्याची खरेदी आहे त्याच्यामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.